आज आपण बघणार आहे क्वेश्चन नंबर 2 पेज नंबर 161. पहिलं आपल्याला ॲडजस्टमेंट टिकमार्क करायच्या आहेत. तर बघूया फर्स्ट ॲडजस्टमेंट. इथे बोलले ही शाल पे ₹60,000 ॲज ही शेअर ऑफ गुडविल. गुडविलसाठी टिकमार्क करायची गरज नाही. तर आपण दुसरं ॲडजस्टमेंट बघूया. दुसऱ्या ॲडजस्टमेंटमध्ये आपल्याला सांगितलं की ही शाल हॅव टू ब्रिंग ₹20,000 ॲज हिज कॅपिटल. तर कॅपिटलला पण आपल्याला टिकमार्क करायची गरज नाही. तिसरं ॲडजस्टमेंट आहे ज्याच्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की असेट्स वुड बी रिव्हॅल्यूड, म्हणजे असेटच्या ज्या किमती आहेत त्या परत आपल्याला दिल्या आहेत, त्यांच्या व्हॅल्यू रिपीट दिलेल्या आहेत. तर कुठले कुठलं असेट आहे? लँड अँड बिल्डिंग आहे, प्लांट अँड मशिनरी आहे, स्टॉक आहे, फर्निचर आहे. लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी, मग इथे आपल्याला टिकमार्क करायचे आहे. लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी. ओके, या दोघांना टिकमार्क होईल. लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी. तर अशा प्रकारे आपल्याला ही टिकमार्क करायचे आहे, लँड अँड बिल्डिंग आणि प्लांट अँड मशिनरी. अजून कुठले दोन असेट आहेत? तर स्टॉक आहे आणि फर्निचर अँड फिक्चर आहे. सो इथे स्टॉक, फर्निचर अँड फिक्चर्स. ओके, नेक्स्ट डी मध्ये सांगते प्रोव्हिजन ऑफ 5% ऑन डेटर वुड बी मेड फॉर डाउटफुल डेट्स, म्हणजे डेटरच्या रिलेटेड ॲडजस्टमेंट आहे. मग इथे तुम्ही बघू शकता सन्ट्री डेटर आहे. ओके, तर त्याला पण टिकमार्क करायचे आहे. तर अशा प्रकारे आपल्या टिकमार्क करून झालेले आहेत. ओके, तर आता आपल्याला हे सॉल्व करायचं आहे. तर सॉल्व करण्यासाठी आपण लास्ट टाइम पण बघितलं होतं, आपल्याला जे अकाउंट बनवायला लागतात ती प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. याला एक दुसरं पण नाव आहे रिव्हॅल्युएशन अकाउंट. त्याच्यानंतर आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. ओके, नेक्स्ट आहे न्यू बॅलन्स शीट ॲज ऑन. आणि दोन वर्किंग नोटमध्ये आपण अकाउंट बनवतो. पहिलं आहे ते गुडविल आणि दुसरं आहे ते बँक. हे बँक जे आहे डिपेंड करतं आपल्याला असेट साईडला काय दिलेलं आहे. तर इथे बघू शकता तुम्ही कॅश ॲट बँक बोललेलं आहे, म्हणून बँक जेव्हा येतं तर बँक अकाउंट बनवायचं आहे. कॅश इन हँड बोललं तर कॅश अकाउंट. पण जेव्हा दोन्ही पण देतील, म्हणजे कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक दोन्ही पण असतील, तेव्हा बँक अकाउंट बनवायचं आहे. ओके, तर अशा प्रकारे हे आपण अकाउंट बनवलेले आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला हे सॉल्व करायचं आहे. तर सॉल्व करताना काय करायचं आपल्याला फर्स्ट? तर सॉल्व करताना काय करायचं आहे, जे असेट्स आहेत, ओके, जे असेट्स आहेत ते आधी आपण इथे पोस्ट करणार आहे. तर पहिलं काय, कॅश ॲट बँक. आता बँक आहे तर बँकचं आपण अकाउंट बनवलेलं आहे, मग त्याला त्याच अकाउंटमध्ये ट्रान्सफर करायचं. असेट ही डेबिट साईड असते. ओके, असेट ही डेबिट असते, म्हणून हे कॅश ॲट बँकचा जो इफेक्ट आहे हा डेबिटला पोस्ट करायचा आहे. बँकमध्ये ट्रान्सफर होतं, म्हणजे जेव्हा पण सेम नाव येतं तेव्हा आपल्याला बॅलन्स ब्रॉट डाऊन असं लिहायचं असतं. ती 12,000. बॅलन्स ब्रॉडडाऊन म्हणजे काय, तर ओपनिंग बॅलन्स. ओके, त्याच्यानंतर आहे सन्ड्री डेटर. आता हे सर्व असेट्स आहेत. ओके, हे सर्व असेट्स आहेत, तर आपल्याला इथे असेट साईडला पोस्ट करायचे आहे. मग इथे हे असेट्समध्ये आपण पोस्ट करूया. ओके, इथे आपण असेट्समध्ये पोस्ट करूया. फर्स्ट आहे सन्ड्री डेटर. सन्ड्री डेटर, त्याचा अमाऊंट आहे 24,000, आतमध्ये लिहायचं आहे. त्याच्यानंतर आहे लँड अँड बिल्डिंग. एक लाईन सोडून लँड अँड बिल्डिंग, त्याची अमाऊंट आहे 50. याला पण ॲडजस्टमेंट आहे. ज्याचं ॲडजस्टमेंट आपल्याला सॉल्व करायचं, ज्याला ॲडजस्टमेंट आहे त्याचा अमाऊंट इनर कॉलममध्ये लिहायचा. नेक्स्ट आहे स्टॉक. एक लाईन सोडून परत स्टॉक, त्याचं पण ॲडजस्टमेंट आहे इनर कॉलममध्ये. नेक्स्ट आहे एक लाईन सोडून प्लांट अँड मशिनरी, याचा अमाऊंट आहे 20,000. त्याच्यानंतर आहे फर्निचर अँड फिक्चर. आता याला पण एक लाईन सोडून फर्निचर अँड फिक्चर्स, याचा अमाऊंट आहे 8,000. तर अशा प्रकारे आपण हे असेट साईड सॉल्व केलेले आहे. बघा, जे असेट्स होते ते असेटला ट्रान्सफर केले. फक्त बँकचा अकाउंट आहे, मग त्याला त्याच्याच अकाउंटमध्ये ट्रान्सफर करायचं आहे आणि काय लिहायचं, बॅलन्स ब्रॉट डाऊन. ओके, नेक्स्ट आपण बघूया लायबिलिटीज आहे. पहिलं काय तिचं क्रेडिटर आहे. ते 5 ते 6 लायबिलिटी साईडला 5 ते 6 लाईन सोडायच्या आहेत आणि इथे खाली लिहायचं आहे क्रेडिटर. सन्ट्री क्रेडिटर, तिचं अमाऊंट आहे 10,000. ॲडजस्टमेंट नाही, डायरेक्ट आउट ऑफ साईडला सोडायचं.
आउटर साईडला लिहायचं आहे. ओके. नेक्स्ट बघू शकता अल्मेंडू कॅपिटल, समीर कॅपिटल. हे कॅपिटल किंवा कॅपिटलचं आपण अकाउंट बनवतोय, त्याला त्याच अकाउंटमध्ये ट्रान्सफर करायचं. ओके. बघा इथे पार्टनर्स कॅपिटल आपण बनवलेलं आहे. लायबिलिटी साईड क्रेडिट असते म्हणून ते क्रेडिटला येणार. आणि कॅपिटल इथे पण वर्ड कॅपिटल आहे आणि कॅपिटल अकाउंट पण आहे म्हणून काय लिहायचं, बॅलन्स ब्रॉड डाऊन. किती अमाऊंट आहे, अल्मेंडूची 60,000 आहे, समीरची आहे 40,000. ओके. डॅश. नेक्स्ट आहे रिझर्व. आता जे पण रिझर्व असतात ते कुठे ट्रान्सफर करायचे, पार्टनर्स कॅपिटलमध्ये. मग इथेच येणार ते बाय जनरल रिझर्व. किती अमाऊंट आहे, 20,000. तर 20,000 आपल्याला काय करायचं आहे, पार्टनर लोकांना डिस्ट्रीब्यूट करायची. मग कोणत्या पार्टनर लोकांना डिस्ट्रीब्यूट करायची, तर जे आपल्या बॅलन्स शीटमध्ये दिसतात ना त्यांनाच डिस्ट्रीब्यूट होते, म्हणजे ओल्ड पार्टनर्स. मग ओल्ड पार्टनर्स कोण कोण आहेत, तर अमलेंडू आहे. मग किती अमाऊंट, 20,000 आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचे आहे. ओके. अमलेंडूला डिस्ट्रीब्यूट करायचे आणि किती अमाऊंट, 20,000. त्यांचा रेशो काय, 3:2 दिलेला आहे. ओल्ड पार्टनरचा रेशो काय, 3:2. अमलेंडू फर्स्ट पार्टनर आहे म्हणून मल्टिप्लाय 3. डिवाइडला काय करायचं, या रेशिओची प्लस म्हणजे 5. तर जर मी 5ने याला डिवाइड केलं, 5 1 जा 5 4 जा 20 म्हणजे 4,000 झाले. इंटू 3 केले तर किती येणार, 12,000. नेक्स्ट पार्टनर कोण आहे, समीर. अगेन 20,000च घ्यायचे पण मल्टिप्लायला, समीर सेकंड आहे म्हणून सेकंड मल्टिप्लाय 2 डिवाइड बाय 5. बघा 5ने ऑलरेडी आपण या 20,000ला डिवाइड केलं. इथे काय आला होता आन्सर, 4,000. 4,000च घ्यायचे मल्टिप्लाय 2. 4 2 जा 8, 8,000. म्हणजे पहिल्या पार्टनरला 12,000, दुसऱ्याला 8,000. मग ते इथे आपल्याला पोस्ट करायचं आहे. फर्स्ट पार्टनरसाठी 12,000, दुसऱ्या पार्टनरसाठी 8,000. आणि कधी पण हे ओल्ड पार्टनर लोकांनाच डिस्ट्रीब्यूट होतं. ओके. तर अशा प्रकारे आपली लायब्ररी साईड पण कंप्लीट झालेली आहे. ओके. लायब्ररी साईड पण कंप्लीट झालेली आहे. आता आपल्याला ॲडजस्टमेंट सॉल्व करायचं. मग इथे पण 1 एप्रिल 2017 ही जी डेट असते, ज्या डेटला ते ॲडमिट परेशला ॲडमिट केलं, ती डेट आपल्याला बॅलन्स शीटला टाकायची. ओके. बॅलन्स शीटसाठी टाकायचं. मग ते 1 एप्रिल किती, 2017. ही जी डेट असते ती बॅलन्स शीटला टाकायची. मग आता जो नवीन पार्टनर ॲडमिट झालेला आहे, कोण नवीन पार्टनर, परेश. मग त्याने बिझनेससाठी काय काय आणतो, तो गुडविल आणतो आणि कॅपिटल घेऊन येतो. मग पार्टनर असल्यामुळे त्या दोघांचे जे ॲडजस्टमेंट्स आहेत, त्या दोन्ही ॲडजस्टमेंटचे इफेक्ट्स आपल्याला पार्टनर्समध्ये पोस्ट करायचे आहेत आणि ते क्रेडिट साईडलाच येतात. मग इथे बाय ही शाल पे ₹16,000 ॲज इज शेअर ऑफ गुडविल. त्याने काय आणलं, बिझनेसमध्ये गुडविल आणलेलं आहे. मग हे जे गुडविल आहे ते कोणाला डिस्ट्रीब्यूट करायचं, तर ओल्ड पार्टनर्सला डिस्ट्रीब्यूट करायचं असतं. मग आपण इथे ते डिस्ट्रीब्यूट करूया. ओके. गुडविल किती अमाऊंट आहे गुडविलची, 16,000. ओके. गुडविल जे आहे कोणाला डिस्ट्रीब्यूट करायचं आहे, ओल्ड पार्टनर्सला. आणि गुडविलची अमाऊंट किती आहे, 16,000 दिली. रेशो त्यांचा आपल्याला दिलेला आहे 3:2. आता 3:2 कुठे दिला आहे, तर इथे बघू शकतो, इथे रेशो दिलेला असं वाटते. मग त्यानुसार आता आपण ओल्ड पार्टनर्स म्हणजे पहिला पार्टनर आहे अमलेंडू इज इक्वल टू 16,000 मल्टिप्लाय फर्स्ट पार्टनर आहे म्हणून फर्स्ट रेशो 3 डिवाइडला ह्या रेशोची प्लस म्हणजे 5ने डिवाइड करायचं आहे. तर 5 1 जा 5 3 जा 15, 1 बॅलन्स, 5 2 जा 10 म्हणजे 3,200 मल्टिप्लाय 3 0 3 2 जा 6 3 3 जा 9 9,600. ओके. नेक्स्ट समीर, परत 16,000 मल्टिप्लाय आता 2 येणार कारण समीर सेकंड पार्टनर आहे. डिवाइड किती 5 पर्स. तर 5ने आपण 16,000ला डिवाइड केलेलं, त्याचा आन्सर किती आलेलं, 3,200. मग परत तेच घ्यायचं आहे पण मल्टिप्लाय 2 असणार आहे. 2 0 0 2 0 0 2 2 जा 4 2 3 जा 6 6,400. ओके. तर अशा प्रकारे ही दोन अमाऊंट आपल्याला भेटलेली आहे. मग इथे आपल्याला ते पोस्ट करायचं.
गुडविल पहिल्या पार्टनरला किती 9,600, दुसऱ्या पार्टनरला 6,400, याला डॅश. ओके. मग आता एव्हरी ॲडजस्टमेंट्स किती इफेक्ट्स असतात तर 2 इफेक्ट्स असतात. ओके. मग ह्याचा झाला हा फर्स्ट इफेक्ट. गुडविलचा इफेक्ट तुम्हाला पार्टनर्स कॅपिटलमध्ये क्रेडिटलाच मारायचा असतो आणि गुडविल ओल्ड पार्टनर्सला डिस्ट्रीब्यूट करायचं असतं. हे अमाऊंट आहे, हा त्यांचा रेशो आहे, त्यानुसार आपण हे डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे. मग आता याचा सेकंड इफेक्ट कुठे जाणार ते आपण काढले गुडविल, म्हणजे सेकंड इफेक्ट जाणार गुडविल अकाउंटमध्ये आणि ते आपण इथे बनवलेलं आहे. इथे हा इफेक्ट क्रेडिटला दिसतोय ना, मग सेकंड इफेक्ट जातो तो अपोजिट जातो म्हणजे डेबिट साईडला जाणार. मग इथे लिहायचं काय, ज्या पार्टनरच्या कॉलममध्ये अमाऊंट आहे त्या पार्टनर लोकांची नावं इथे आपल्याला लिहायची आहे. मग इथे येणार अमलेंडू कॅपिटल अकाउंट आणि टू समीर कॅपिटल अकाउंट 9,600, 6,400. ओके. अशा प्रकारे ही अमाऊंट इथे पोस्ट करायची आहे. मग जशी अमाऊंट ही आपण इथे पोस्ट करणार गुडविलची, लगेच आपल्याला याची टोटल करायची आहे किती तर 16,000. सेम अमाऊंट या साईडला येणार 16,000. आता मग या 16,000तून वरच्या अमाऊंट मायनस केले तर बॅलन्स किती येणार 16,000च येणार, कारण एक पण अमाऊंट नाही. ओके. म्हणजे जेवढी टोटल तेवढंच बॅलन्स. पण आता हा बॅलन्स कुठे नाही आपल्याला ट्रान्सफर करायचा आहे तर आपल्याला हे ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलं जातं. त्यांनी सांगितलं गुडविल 50% ऑफ द अमाऊंट गुडविल शॅल बी विथड्रॉन बाय ओल्ड पार्टनर्स. म्हणजे ही जी केस आहे ती कुठली आहे, विथड्रॉनची केस आहे. मग विथड्रॉनच्या केसमध्ये काय होतं, तुमचा जो बॅलन्स असतो 16,000 जो आलेला आहे आता हा कुठे जाणार, कॅश किंवा बँक अकाउंटमध्ये जाणार. म्हणून इथे लिहायचं बाय बँक अकाउंट. हा बँकमध्ये का गेला, कारण ही केस कुठली आहे, विथड्रॉन. अशा प्रकारच्या 4 केसेस आहेत ज्या आपण शिकणार आहे पुढे, पण सध्या आपण शिकूया विथड्रॉन. विथड्रॉनमध्ये काय होतं गुडविलचं, तर गुडविलचा बॅलन्स जो आहे तो कुठे जातो, बँक अकाउंटमध्ये. मग हा जो बॅलन्स आला आता हा इथे क्रेडिट आहे, बँकमध्ये कुठे येणार, डेबिट साईडला. म्हणून हा इथे लिहायचा टू कुठल्या अकाउंटमधून हा ट्रान्सफर होत आहे, गुडविल. म्हणून इथे काय लिहिणार आपण, गुडविल 16,000. ओके. त्याच्यानंतर त्यांनी काय सांगितलं की 50% अमाऊंट ऑफ गुडविल शॅल बी विथड्रॉन बाय ओल्ड पार्टनर्स. म्हणजे जे 16,000 आता इथे ट्रान्सफर केले बँकमध्ये आपण, बँकेमधून त्यांनी किती विथड्रॉन केले, 50%. मग 50% कोणी केले, ओल्ड पार्टनर्स. मग 16,000चे 50% किती, 8,000. ओके. टोटल गुडविल होतं आपल्याजवळ 16,000चं, त्याचे 50% विथड्रॉन केले. मग 16चे 50 किती, 8,000. मग हे 8,000 आता आपल्याला ओल्ड पार्टनर्स लोकांना डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत. कोणत्या रेशोने, त्यांचा रेशो आहे किती, 3:2. बघू शकता तुम्ही इथे दिलेला आहे 3:2 रेशो दिलेला आहे. मग 8,000 आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत. मग इथे फर्स्ट पार्टनर अमलेंडो इज इक्वल टू 8,000 मल्टीप्लाय फर्स्ट रेशो 3 डिवाइड बाय 5. 5 1 जा 5 1 जा, पण इथे 8 होते, 3 बॅलन्स राहिले, 30 झाले. 5 6 जा 30 आणि हे 2 0 म्हणजे 1,600. म्हणजे 1,600 मल्टीप्लाय 3 0 0 6 3 जा 18 1 3 1 जा 3 4 4,800. त्याच्यानंतर समीर सेकंड पार्टनर अगेन 8,000 मल्टीप्लाय 2 डिवाइड बाय 5. आता बघा 5ने आपण 8,000ला डिवाइड केलेलं, त्याचा आन्सर आला होतो 1,600. पण मल्टीप्लाय कितीने होणार होता, 2ने. 0 0 6 2 6 12 1 बोरो 2 3,200. ते असे दोन अमाऊंट आपल्याला भेटलेले आहे, 4,800 आणि 3,200. अमलेंडू 4,800, समीर 3,200. पण ॲडजस्टमेंट समजलं तुम्हाला काय होतं, त्यांनी काय बोललं, 50% अमाऊंट ऑफ गुडविल शॅल बी विथड्रॉन बाय ओल्ड पार्टनर. टोटल गुडविल 16,000 होतं,
त्याचे 50% केले म्हणजे अर्धे केले, 16चे अर्धे किती 8,000. मग ते कोणाला डिस्ट्रीब्यूट करायच्यात? ओल्ड पार्टनर्सला. ओके, कोणाला डिस्ट्रीब्यूट करायच्यात? ओल्ड पार्टनर. ओल्ड पार्टनर अमलेंडू आणि समीर. त्यांचा ओल्ड रेशो काय होता? 3:2. ओके, अमलेंडू फर्स्ट पार्टनर आहे म्हणून 8,000 इंटू 3 डिवाइड बाय 5 का? कारण रेशोची प्लस डिवाइड, कधी पण डिवाइडला रेशोचं जेव्हा कॅल्क्युलेशन होतं रेशोची प्लस करून डिवाइड. सेम 8,000 इंटू 2 समीर सेकंड पार्टनर आहे म्हणून सेकंड रेशो डिवाइडला याची टोटल म्हणजे 5. अशा प्रकारे आन्सर आपल्याला भेटलेला आहे 4,800 आणि 3,200. मग याचा इफेक्ट आता आपल्याला इथे बघा. जर मी तुम्हाला फक्त समजावण्यासाठी असं म्हणजे इझी समजेल म्हणून असं सांगतोय, ॲक्च्युअल म्हणजे तर असं नाही आहे. गुडविल आपण इथे बँकमध्ये डिपॉझिट केले. ओके, कुठल्या साईडला? डेबिटला. मग आता आपल्याला ते विड्रॉन करायचे आहेत म्हणून ते विड्रॉन दुसऱ्या साईडने करायचे आहेत म्हणजे क्रेडिट साईडने. मग इथे येणार तुमचं कोण विड्रॉन करतात? तर ओल्ड पार्टनर. मग ओल्ड पार्टनर कोण कोण आहे? अमलेंडू कॅपिटल अकाउंट. किती त्याला भेटले अमलेंडूला? 4,800. ओके, 4,800. त्याच्यानंतर समीर कॅपिटल अकाउंट, त्याला किती भेटले? समीरला 3,200. मग ते 3,200. त्याच्यानंतर आता याचा अजून एक इफेक्ट जाणार. हे दोघे कोण आहेत? पार्टनर आहे आणि हे इथे क्रेडिटमध्ये आहेत म्हणून ते कुठे जाणार? पार्टनर्समध्ये डेबिटला. मग इथे डेबिट साईडला लिहायचं काय? कुठल्या अकाउंटमधून ट्रान्सफर होतो इफेक्ट ह्या दोघांचा? बँक. इथे डेबिटला लिहायचं टू बँक अकाउंट. ओके, टू बँक अकाउंट. अमलेंडूला किती भेटले? 4,800 आणि समीरला 3,200. 4,800, 3,200. तर अशा प्रकारे जेव्हा पण तुम्हाला विड्रॉनची केस असेल म्हणजे विड्रॉन बोललं असेल तर तुम्हाला काय करायचं? गुडविलची टोटल करायची आहे. गुडविलची जी बॅलन्स येईल 16,000 जे आले ते आता विड्रॉनच्या केसमध्ये कुठल्या अकाउंटला जाणार आहे? बँकमध्ये. म्हणून मी इथे बँक लिहिले. तिथून बँकमध्ये आली. त्याच्यानंतर दुसऱ्या साईडने म्हणजे ही डेबिटला आली म्हणजे क्रेडिटवरून काय करायची? ओल्ड पार्टनरला ती डिस्ट्रीब्यूट करायची. ओके, ते आपण डिस्ट्रीब्यूट केली 50%. मग 16,000चे 50% 8,000 ते डिस्ट्रीब्यूट केले. ओके, 16चे 50% किती? 8,000 आणि ते आपण डिस्ट्रीब्यूट केले. ओके, मग याचा सेकंड इफेक्ट, अजून एक इफेक्ट. हे दोघे पार्टनर आहेत आणि हे क्रेडिटला आता इफेक्ट आहे म्हणून पार्टनर्स कॅपिटलमध्ये कुठे जाणार? डेबिट साईडला. आणि काय लिहायचं? बँक. बँक का? कारण कुठल्या अकाउंटमधून हा ट्रान्सफर होतोय? बँक अकाउंटमध्ये. तर अशा प्रकारे तुम्हाला ॲडजस्टमेंट सॉल्व करायचं. त्याच्यानंतर नेक्स्ट. ओके, नेक्स्ट काय बघा. नेक्स्ट इथे बोललं आपल्याला ही शॅल हॅव टू ब्रिंग इन 20,000 ॲज इज कॅपिटल. म्हणजे कॅपिटलचं ॲडजस्टमेंट आहे. गुडविल आणि कॅपिटल दोघांचे इफेक्ट आपल्याला पार्टनर्समध्येच क्रेडिट साईडलाच मारायचे असतात. मग कॅपिटलसाठी काय लिहायचं? तर कॅपिटलसाठी कधी पण बँक असं लिहायचं असतं. कुणी आणलं तर नवीन पार्टनर आणतो ते, मग नवीन पार्टनरच्या कॉलममध्ये टाकायचं अमाऊंट. किती अमाऊंट कॅपिटल आणलं त्याने? 20,000. ओके, म्हणून हे नवीन पार्टनरच्या ह्याच्यात 20,000. आता मी इथे लिहिताना कधी पण लक्षात ठेवा, बँक कॅपिटलची जेव्हा आपण एंट्री मारणार आहे तर बँकच किंवा जे अकाउंट असेल इथे कॅश किंवा बँक ते लिहायचं असतं. तर बँक आहे म्हणून बँक लिहायचं. आता याचा सेकंड इफेक्ट, इथे बँक आहे म्हणून सेकंड इफेक्ट जाणार बँकमध्ये. इथे क्रेडिटला आहे, बँकमध्ये डेबिटला टाकायचं. काय लिहायचं? तर कुठल्या पार्टनरच्या कॉलममध्ये अमाऊंट आहे? परेशच्या. म्हणून इथे लिहिणार परेश कॅपिटल अकाउंट. किती त्याने कॅपिटल आणलं? 20,000 म्हणून इथे येणार 20,000. ओके, तर ही जी ॲडजस्टमेंट आहेत गुडविल आणि कॅपिटल ती तुम्हाला 101% ॲडमिशनमध्ये येणारच आहेत. मग त्यांचे इफेक्ट कुठे मारायचे? तर पार्टनर्स कॅपिटलमध्ये क्रेडिटला मारायचे. गुडविलला गुडविल लिहायचं आणि ओल्ड पार्टनरला डिस्ट्रीब्यूट करायचं. आणि कॅपिटलसाठी करायचं बँक लिहायचं. ओके, नेक्स्ट ॲडजस्टमेंट आता बघूया आपण. इथे बोललो फॉर द पर्पज ऑफ परेश ॲडमिशन इट वॉज ॲग्रीड दॅट द असेट वुड बी रिव्हॅल्यूड. आता रिव्हॅल्यूड बोललेलं आहे ॲज फॉलोज.
इथे बोललं जेव्हा पण तुम्हाला वर्ड येणार व्हॅल्यू व्हॅल्यू असेल तर जी अमाऊंट इथे दिलेली असेल ते आपल्याला आउटर साईडला टाकायचे आहे. बघूया ते काय बोललं लँड अँड बिल्डिंग टू बी व्हॅल्यूड ॲट 60,000. मग आता इथे आपण बघूया लँड अँड बिल्डिंग. इथे लिहिलं लँड अँड बिल्डिंग. तर मी काय सांगतो जेव्हा पण व्हॅल्यूड रिव्हॅल्यूड वर्ड आहे ना ती अमाऊंट आपल्याला आउटर साईडला टाकायची आहे. मग इथे काय बोललं 60,000. मग इथे आपण 60,000 आउटर साईडला टाकणार आहे. ओके ते आउटर साईडला पोस्ट केले 60,000. आता आपण चेक करूया अमाऊंट इन्क्रीज झाली की डिक्रीज. बघा लँड अँड बिल्डिंगच्या आधी किती होते 50,000 होते. आता किती झाले ते 60,000. म्हणजे अमाऊंट इन्क्रीज झालेली आहे. जेव्हा पण इन्क्रीज होणार तर आपण काय लिहायचं ॲड ॲप्रिसिएशन. ॲप्रिसिएशन लिहायचं ॲड ॲप्रिसिएशन. किती ॲड करणार म्हणजे 50,000मध्ये असे किती अमाऊंट ॲड केली तर आपल्याला 60,000 भेटतील. तर या दोन्ही अमाऊंटचा डिफरन्स म्हणजे 60,000 मायनस 50,000 0,0,0,1 10,000. ओके कधी पण या दोन्ही अमाऊंटचा डिफरन्स घ्यायचा आणि ती अमाऊंट इथे आपल्याला पोस्ट करायची आहे म्हणजे किती 10,000. आता याचा सेकंड इफेक्ट. आता असेट म्हणजे काय तर आपली प्रॉपर्टी आपल्या कंपनीची प्रॉपर्टी आणि आपल्या कंपनीच्या प्रॉपर्टीमध्ये जर व्हॅल्यूमध्ये जर इन्क्रीज होत असेल म्हणजे वाढत असेल तर आपल्यासाठी प्रॉफिट आहे इन्कम आहे. मग आपल्याला प्रॉफिट जे असतात ते पहिल्या अकाउंटमध्ये. ओके कारण बघा इथे बॅलन्स शीटमध्ये जे प्लस मायनस होणार आहे ते आपल्याला इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसमध्येच मारायचा आहे. मग आता बघितलं आपण की असेट म्हणजे आपली प्रॉपर्टीचे अमाऊंट इन्क्रीज झालेले वाढलेले आपल्यासाठी प्रॉफिट आहे. मग प्रॉफिट कुठे पोस्ट करतात क्रेडिट साईडला पोस्ट करतात. ओके म्हणून मग इथे लिहायचं काय लिहायचं बाय कुठल्या असेटची व्हॅल्यू इन्क्रीज झाली लँड अँड बिल्डिंग अकाउंट. किती अमाऊंट आपण ॲड केली इथे 10,000. ओके इथे ॲड केली 10,000 म्हणून इथे 10,000 टाकायचं. क्लिअर आहे. त्याच्यानंतर बघूया आता आपण प्लांट अँड मशिनरी तुम्ही व्हॅल्यूड ॲट 16,000 म्हणजे प्लांट अँड मशिनरीची किती 16,000 दिलेली आहे ती पण आउटर साईड. व्हॅल्यूड रिव्हॅल्यूड वर्ड आले तर अमाऊंट आपल्याला आउटर साईडला टाकायची आहे. ओके आता आपण चेक करूया इथे त्याची व्हॅल्यू दिली 20,000. त्याच्यानंतर ॲडजस्टमेंटमध्ये जी व्हॅल्यू दिली ती 16,000 म्हणजे अमाऊंटमध्ये डिक्रीज झालं अमाऊंट कमी झाली. जेव्हा डिक्रीज होते तेव्हा काय लिहायचं डेप्रिसिएशन. डिक्रीज होणार म्हणजे आपण लेस करणार आहे मग लेस करताना डेप्रिसिएशन असं लिहायचं डेप्रिसिएशन. आता कितीने कमी झाली तर बघूया आपण इथे 20,000 होती ती झाली 16,000 म्हणजे मायनस करूया 0,0,0,4 4,000 कमी झाली. ओके मग आता याचा इफेक्ट सेकंड इफेक्ट आपल्या प्रॉपर्टीची व्हॅल्यू काय झाली लेस म्हणजे कमी झाली म्हणजे आपल्यासाठी लॉस आहे. मग लॉस कुठे शो करतात डेबिट साईडला. बघा आधी प्रॉफिट होतं प्रॉफिट क्रेडिटला शो करतात मग लॉस कुठे शो करतात डेबिट साईडला. मग इथे लिहायचं कुठल्या असेटची व्हॅल्यू कमी झाली प्लांट अँड मशिनरी अकाउंट. किती अमाऊंट 16,000 नाही सॉरी किती अमाऊंटने आपण लेस केली ती 4,000. ओके 4,000 इथे पोस्ट करायचं. जेवढे ॲड आणि मायनस होणार ती अमाऊंट इथे आपल्याला पोस्ट करायची. त्याच्यानंतर बोललं स्टॉक व्हॅल्यूड ॲट 20,000 म्हणजे स्टॉकची व्हॅल्यूड किती दिली 20,000. मग स्टॉकसाठी पण आपण तेच करणार आहे आउटर साईडला ते 20,000 टाकणार आहे आणि चेक करणार आता. आधी 16 होते आता 20 झाली म्हणजे अमाऊंट इन्क्रीज झाली. इन्क्रीज झाली म्हणजे काय लिहायचं ॲड ॲप्रिसिएशन. ॲड ॲप्रिसिएशन कितीने वाढली 16 आणि 20 दोघांचा फरक किती 4,000चा. आता आपल्या असेटची व्हॅल्यू जी आहे ते इन्क्रीज झाली आपल्यासाठी प्रॉफिट आहे. असेटची व्हॅल्यू इन्क्रीज होणे म्हणजे काय प्रॉफिट झालं. मग प्रॉफिट कुठे शो करायचं क्रेडिट साईडला. मग इथे येणार तुमचं बाय स्टॉक अकाउंट. किती ॲड केले आपण इथे 4,000. ओके तर मग इथे आपल्याला 4,000 शो करायचे. त्याच्यानंतर फर्निचर ॲट ₹4,000 म्हणजे फर्निचर किती सांगितलं आपल्याला 4,000. मग इथे 4,000 बघा आधी फर्निचर 8 होतं आता 4 झालं म्हणजे कमी झालं. कमी झालं म्हणजे लेस लेस डेप्रिसिएशन. कितीने कमी झालं 8 होतं 4 म्हणजे 4,000 कमी
दोघांचा डिफरन्स किती आहे ना 4,000चा. प्रॉपर्टीची व्हॅल्यू कमी होणे म्हणजे आपल्यासाठी एक लॉस आहे. मग ते लॉस आपण कुठे शो करतो, डेबिट साईडला. म्हणजे त्याचं फर्निचर अँड फिक्स्चर अकाउंट. मी शॉर्ट फॉर्म लिहितो, तुम्ही फुल फॉर्म लिहायचा आहे. कितीने कमी झाली, किती मायनस केले आपण, 4,000. मग ते 4,000 शो करायचं. लॉस असला तर डेबिट, प्रॉफिट असला तर क्रेडिट. तर प्रॉफिट म्हणजे काय, तर आपल्या असेटची व्हॅल्यू जेव्हा इन्क्रीज होते तेव्हा आपले प्रॉफिट्स असतात, मग ते क्रेडिटला येतात. लॉस म्हणजे काय, आपल्या असेटची व्हॅल्यू कमी होते, तो लॉस असतो, तो डेबिटला शो करायचा. ओके. नेक्स्ट आहे शेवटचे ॲडजस्टमेंट. प्रोव्हिजन ऑफ 5% ऑन डेटर वुड बी मेड फॉर डाउटफुल डेट्स. तर डाउटफुल डेट्स म्हणजे काय, तर RDD. RDD डेटरमधून काय करतो, लेस. मग इथे लेस RDD किती पर्सेंटेज बोललेले आहे, 5%. मग 24,000वर 5% आपण फाइंड आउट करूया. ओके. 24,000 बोललोय आणि 5% म्हणजे मल्टिप्लाय 5 डिवाइड 100. एक 0 कॅन्सल. 500, 5×4=20, 2 बॉरो, 5×2=10, 1200. ओके, 1200 रुपये RDD भेटलेले आहे. आता RDD म्हणजे काय, रिझर्व फॉर डाऊटफुल डेट्स. असे पैसे की आपल्या कंपनीला तर भेटतील की नाही भेटतील, म्हणजे डाऊट आहे पैसे मिळणार की, म्हणजे लॉस आहे. मग लॉस कुठे शो करतात, डेबिट साईडला. आणि ते डेबिटला आहे ना तुमचं टू RDD अकाउंट. किती लॉस झाला आहे, 1200चा. ओके, 1200चा आपण इथे पोस्टिंग मारणार आहे. तर अशा प्रकारे हा आपला क्वेश्चन सॉल्व करायचा होता. ओके. या क्वेश्चनमध्ये नवीन काय होतं, तर या क्वेश्चनमध्ये होती गुडविलची एक नवीन केस, कुठली, विड्रॉन. ओके, तर ती समजून घ्या तुम्ही. व्हिडिओ पॉज करून समजून घ्या मी काय बोलतोय. तर हा जो व्हिडिओ तुम्ही 2 ते 3 वेळा बघितला तर तुम्हाला क्लिअरली समजणार आहे की विड्रॉनच्या केसमध्ये आपल्याला काय करायचं.